मुळे यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उपखंडातील प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे भारताची सार्वभौमता व एकात्मता किंवा सार्वजनिक सुव्यवस्था यांच्या हितासाठी जोपर्यंत वाजवी निर्बंध घातले असतील तोपर्यंत अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. उक्त खंडाचा उपखंड यामधील कोणत्याही गोष्टींमुळे उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे भारताची सार्वभौमता व एकात्मता किंवा सार्वजनिक सुव्यवस्था व नीतिमत्ता यांच्या हितासाठी जोपर्यंत वाजवी निर्बंध घातले असतील तोपर्यंत अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. उक्त उपखंडातील उपखंडामध्ये ड आणि घ यामधील कोणत्याही गोष्टींमुळे उक्त उपखंडातील प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणत्याही हक्काचा वापरावर ज्या कायद्याद्वारे सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी किंवा कोणत्याही अनुसूचित जनजातीच्या हितसंबंधांच्या संरक्षणासाठी जोपर्यंत वाजवी निर्बंध घातले असतील तोपर्यंत अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. जम्मू व काश्मीर लागू असलेल्या तरतुदी भारताचे राजपत्र दिनांक 6 ऑगस्ट 2019 विधी आणि न्याय मंत्रालय अधिसूचना CO 273 अन्वये राष्ट्रपतींनी भावी ठरविण्याचा संविधान 97 सुधारणा अधिनियम 211 कलम 2 द्वारे समाविष्ट केला 12 जानेवारी 2012 रोजी सेवापासून. असे याच्यामध्ये 1978 यावेळी काही सुधारणा झालेल्या आहेत. त्याच्यानंतर 1969 1979 याच्यामध्ये पण सुधारणा झालेल्या आहेत. काही कमी काही जास्त सुधारणा झालेल्या आहेत. 1951 मध्ये सुद्धा कलम 3 द्वारे याच्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत. त्याच्यानंतर 1963 मध्ये सुद्धा याच्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत. 1978 मध्ये देखील सुधारणा झालेल्या आहेत. या सुधारणा काय आहेत? 1971 1981 1980 78 या ब क ड या ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला जर डिटेल जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता की याची डिटेल तुम्ही सांगा. मी नक्कीच माझ्यापर्यंत पूर्ण प्रयत्न करेल सांगण्याचा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत आहात सर्वसामान्य माणसापर्यंत आपले मूलभूत अधिकार पोहोचवण्यासाठी. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही जे मतदान करता त्या मतदानानंतर